त्याच्यानंतर मोहरीचं तेल टाकायचे आहे। सगळ्या ढोकळ्यावरती टाकून घ्यायचे मोहरीचे तेल। बघा पूर्ण मोहरीचं तेल मी ढोकळ्यावरती टाकलेलं आहे। अशा प्रकारे ढोकळा करायचे, छान मऊ 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 झालेला आहे आपला, छान नरम नरम झालेला आहे। तुम्ही बघू शकतात किती जाळीदार, छान बघा किती सॉफ्ट मऊ मऊ झालेला आहे। अशा प्रकारे छान ढोकळा करायचा। तुम्ही बघू शकतात किती जाळीदार झालेला आहे। अशा प्रकारे ढोकळा करायचे रव्याचा। माझी रेसिपी आवडली असेल तर मला लाईक करा, कमेंट करा। ओके बाय। हॅलो नमस्कार, आज आपला यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। मी आता रव्याचे ढोकळे करून दाखवणार आहे। आता काय काय साहित्य लागतात आणखी काय काय पाहिजे ते मी सांगत आहे। मी बघा 1 वाटी मी रवा घेतलेला आहे, आणखी ह्याच वाटीनी आपण ते साहित्य लागते ते साहित्य घेणार आहे एकाच वाटीनी। बघा मी 1 वाटी रवा घेतलेला आहे, आणखी ह्याच वाटीने आपल्याला दही घ्यायचे आहे। बघा 1 वाटी दही घेतलेलं आहे, ते पण याच्यातच टाकायचे आहे रव्यात। दही टाकल्यानंतर आता हे कशाने भिजवायचं, मी याला कोमट पाण्याने भिजवणार आहे। बघा मी गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये मी पाणी ठेवलेला होता, तो कोमट झालेला आहे। आणखी ह्याच पाणी आपल्याला ह्या रव्यामध्ये टाकायचे आहे। रवा आणखी दही टाकल्यानंतर आपल्याला बघा ह्याच वाटीच्या साहाय्याने आपल्याला एक वाटी पाणी टाकायचे आहे। पाणी टाकून याला मिक्स करायचे आहे। थोडा थोडा पाणी टाकायचे आणखी मिक्स करायचं, कारण की गरम पाणी टाकल्यानंतर ह्या रवा आहे ना, रवा छान भिजून घेतात, फुलून पण येतात। गरम पाणी टाकल्यानंतर त्याला एका साहाय्याने फिरवायचे, छान फेटायचे एका साहाय्याने। 1 मिनिट याला फेटत राहायचं। मला 1 वाटी नाही लागला पाणी, अर्धाच वाटी लागला, कारण की त्याच्यात दही राहते म्हणून। आता याच्यात साखर टाकणार आहे मी, 1 बुटला साखर टाकत आहे। साखर टाकल्यानंतर स्वादानुसार मीठ घालायचं, स्वादानुसार मीठ। मी अर्धा बुटला तेल टाकणार आहे। तेल टाकल्यानंतर याला पूर्ण ह्या पिठाला छान फेटून घ्यायचं एकाच साहाय्याने। सगळं मिश्रण मिक्स झालेलं आहे। आता सगळ्यात आधी सोडा, खायचा सोडा टाकायचा आहे। सगळ्यात आधी बघा मी एक भांडं घेतलेलं आहे, त्याच्यात तेल टाकलेलं आहे। आता ह्या तेल सगळ्या चारी भागाला लावून घ्यायचं बोटांनी। तेल लावून रेडी आहे। त्याच्यानंतर बघा गॅसवरती पाणी मी ठेवलेला होता, ह्या छान गरम झालेला आहे। त्याच्यामध्ये आपल्याला कढी टाकायची आहे, रिंग टाकायची आहे गोल आकाराची। तुमच्याकडे रिंग नसेल तर तुम्ही कोणत्याही भांड्याचा उपयोग करू शकता। आपण याच्या ढोकळ्याचं पीठ टाकत आहे, तसंच ह्या पिठामध्ये सोडा टाकायचे आणि तसंच ढोकळ्याचं पीठ याच्यात टाकायचं। त्याच्यानंतर गॅसवरती ठेवून द्यायचं। 1 छोटा चम्मच मी खायचा सोडा टाकत आहे। सोडा टाकल्यानंतर याला फेटून घ्यायचं। सोडा टाकल्यानंतर बघा हे फेटल्यानंतर हे बघा कसं छान वरतं। बघा किती छान फुललेलं आहे। बघा आपला पीठ इथे ढोकळ्याचे पीठ तयार आहे। आता हे भांडं ठेवलं होतं, रिंग ठेवली होती, त्याच्यात ह्या भांडं ठेवत आहे। आता पूर्ण ढोकळ्याचे पीठ ह्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं। टाकल्यानंतर याला 15 मिनिटं झाकून ठेवून द्यायचं। याला खोलून नाही बघायचं। तिखट टाकल्यानंतर याला झाकून ठेवून द्यायचं। थोडं हलकं तिखट टाकायचं।
याला झाकून ठेवून द्यायचं आणि 15 मिनिटं याला खोलून नाही बघायचं. बघा ढोकळा रेडी आहे आपला. याच्यात मी चाकू टाकून बघत आहे. बघा चाकूला लागत नाही. ह्या ढोकळा रेडी झालेला आहे. गॅस बंद करून घ्यायची. बघा मी एक गंज ठेवलेला आहे, त्याच्यात मी तेल टाकलेलं आहे. 1 मोठा चम्मच मी तेल टाकलेलं आहे. त्याला गरम करून घ्यायचं आहे कडक ना. त्याच्यात मोहरी टाकायची आहे 1 चम्मच. 1 चम्मच मोहरी टाकत आहे. याला मोहरीला छान होऊ द्यायचं. छान तेलामध्ये कडक होऊ द्यायचं. त्याच्यानंतर आपल्याला हे पूर्ण तेल ढोकल्यावर टाकायचे आहे. तडका द्यायचा आहे ढोकल्याला. बघा मोहरी झालेली आहे. गॅस बंद करून घ्यायचं. गरम गरम तेलच या मोहरीचं तेल ढोकल्यावर टाकायचं. बघा आता याचं गरम गरम तेल टाकायचं. याला 1 मिनिट थंड होऊ द्यायचं. त्याच्यानंतर आजूबाजूला पूर्ण चाकूनी याला छान असं काढून घ्यायचं. बघा या थंड झालेला आहे. आता याला छान छोटे छोटे याचे पीस करून घ्यायचे आहे. याला छोटे छोटे पीस केल्यानंतर याच्यानंतर मोहरीचं तेल टाकायचं आहे. सगळ्या ढोकल्यावरती टाकून घ्यायचे मोहरीचं तेल. बघा पूर्ण मोहरीचं तेल मी ढोकल्यावरती टाकलेलं आहे. अशा प्रकारे ढोकळा करायचे. छान मऊ मऊ झालेला आहे आपला. छान नरम नरम झालेला आहे.